नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, हे समोर बघताय हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे आणि ह्या रेल्वे स्टेशनपासून आपण आता मुंबई गोवा हायवेने आपल्या प्लॉटपर्यंत चाललो आहे. हे भाजी मार्केट आहे. हे आठवडा बाजार आहे. आठवड्यातनं एकदा बाजार या ठिकाणी असतो आणि ह्या बाजारपेठेपासून मोजून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये गाव वस्तीमध्ये आणि स्टेट हायवेला टचमध्ये अशी ही प्रॉपर्टी आज मी तुम्हाला दाखवतो आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन असतील त्या लोकांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा. तर मंडळी, भाजी मार्केट असेल, ST बस डेपो असेल किंवा इतर सुखसुविधा आपल्या प्लॉटच्या शेजारीच आहेत. अशी ही प्रॉपर्टी आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. 17.5 गुंठेचा शेती प्लॉट विथ कंपाऊंड. प्लॉटमध्ये विहीर आहे. प्लॉटमध्ये नारळीची 14 झाडं आहेत. तसेच 15 झाडं आपूस आंब्याची आहेत. काजूची 20 झाडं आणि पूर्ण जागेला चिरे कंपाऊंड या ठिकाणी आपल्याला दिसतंय. हा समोर दिसतोय रस्ता जो ST कनेक्टेड आहे आणि स्टेट हायवे आहे आणि मुंबई गोवा हायवेपासून फक्त मोजून 3 किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये गाव वस्तीमध्ये तालुका जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही प्रॉपर्टी आहे. जागेचं लोकेशन इतर माहितीसाठी तुम्ही माझी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज या ठिकाणी करू शकता. तर मंडळी, आज आपण या जागेची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊया. तत्पूर्वी हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी या जागेची माहिती नक्कीच तुम्हाला घेता येऊ शकते. पूर्ण जागेला चिरे कंपाऊंड आहे. प्लॉटमध्ये आपूस आंब्याची मोठमोठाली झाडं आहेत, लागती झाडं आहेत. तसेच नारळाची झाडं आहेत. 15 झाडं आहेत. ती पूर्ण लागतात. त्यापासून कमीत कमी 500 नारळ मिळतात या ठिकाणी. 2-3 वेळा म्हणजे वर्षातून 1000-2000 नारळ या झाडांपासून अपेक्षित उत्पन्न आहे. तसेच आपूस आंब्याच्या झाडापासून 50 पेटी आपूस आंबा या ठिकाणी मिळतो. तसेच प्लॉटमध्ये काजूची झाडं आहेत 20-25. त्यापासून आपल्याला या ठिकाणी 50 ते 100 किलो बी या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न. तसेच पूर्ण मातीचा प्लॉट, पूर्ण चिरे कंपाऊंड. प्लॉटमध्ये फार्म हाऊस आहे. एक साधं फार्म हाऊस आहे पत्रा शेडचं आणि दगडी असा चौतरा घातलेला आहे. म्हणजे पूर्वी जे लोक दगडाचा, हा दिसतो समोर दगडाचा, कोरीव दगडाचा चौतरा या ठिकाणी पॉवरफुल चौतरा आहे आणि असं कंस्ट्रक्शन केलेलं आहे. पत्रा शेड आहे. प्लॉटच्या पाठीमागे पानचूल आहे. त्या ठिकाणी तुम्ही गरम पाणी किंवा तुम्हाला वावर करायचा असेल तर त्या ठिकाणी ही पानचूल आहे. या ठिकाणी थोडासा डार्क प्लेस आहे, थोडंसं झाडे असल्यामुळं या ठिकाणी उजेड दिसत नाही आहे. पाठीमागं नळ कनेक्शन आहे. फणसाचं मोठं झाड आहे. मोठ्याच्या मोठं कापा फणसाचं मोठं झाड आहे. बाकीची इतर लिंबू असेल, कढीपत्ता आहे, अशी वेगवेगळी झाडं प्लॉटमध्ये लावलेली आहेत. पाण्याची विहीर आहे. भरपूर पाणी आहे या ठिकाणी बघू शकता. थोडंसं झाडी वाढले ते आपल्याला या ठिकाणी साफसफाई करावी लागेल. पावसाळा असल्यामुळे या ठिकाणी साफसफाई थोडी थांबलेली आहे. आता पाऊस गेला की या ठिकाणी साफसफाई क्लिअर कट करून आपल्याला या ठिकाणी देऊ शकतात मालक. तर मंडळी, अशी ही जागा आहे. गावाकडे कोकणी घर, म्हणजे कोकणी घराची फिलिंग या घरामध्ये नक्कीच तुम्हाला मिळू शकते. म्हणजे पूर्ण असं बंगलो टाईप नाही आहे, पण एक पत्रा शेड असलेलं आणि गावाकडे जसं पाहिजे निसर्गामध्ये एक चांगलं क्लायमेटमध्ये तुम्हाला राहायचं असेल तशी ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे जी फिलिंग आहे आपल्याला या ठिकाणी, निसर्ग असेल, पक्ष्यांचा चिवचिवाट असेल, किलबिलाट असेल, तो आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो. आजूबाजूला फार्म हाऊस आहेत आणि मेन डांबरी रोडला फ्रंटेज कमीत कमी 50-60 फुटाचा जास्त फ्रंटेज आहे. गेट आहे आपल्या प्लॉटला आणि मोठमोठाले आपूस आंब्याची झाडं
असा प्लॉट आणि ही पूर्ण नारळ हापूस आंब्याची वाडी याच्या सकट आपल्याला हा प्लॉट मिळतो आहे। एवढी झाडं डेव्हलप होणं, मोठी करणं आणि त्याच्यापासून उत्पन्न घेणं हा खूप वेळ जातो, पण या ठिकाणी रेडीमेड आपल्याला हा फार्म हाऊस आहे। पूर्ण झाडांसकट ही वाडी विकणे आहे। जर मंडळी कोकणामध्ये अशी प्रॉपर्टी शोधत असाल तर खूप क्वचितच प्रॉपर्टी आपल्याकडे विकण्यासाठी येत असतात आणि क्लिअर टायटल, एकच मालक आहे आणि डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी ही डील पूर्ण करू शकता। काही प्रॉब्लेम नाही आहे, सातबारा क्लिअर आहे, एस टीचा मोठाच्या मोठा रोड आहे। या ठिकाणी तुम्ही कितीही मोठी गाडी असेल ती आपल्या प्लॉटमध्ये घेऊन जाऊ शकता। पूर्ण प्युअर मातीचा प्लॉट आहे। विहिरीला भरपूर पाणी आहे, मे महिन्यापर्यंत पाणी असतं, म्हणजे पाऊस पडेपर्यंत विहिरीला पाणी या ठिकाणी अवेलेबल आहे। पाण्याची कोणती चिंता नाही आहे। प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आहे। अशी प्रॉपर्टी तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेण्याच्या इच्छेमध्ये असाल, उत्सुकतेमध्ये असाल तर नक्कीच या माझ्या प्रॉपर्टीला व्हिजिट करा। अशी कोकणी वाडी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तुम्ही बघू शकता ही नारळाची झाडं लागलेली आहेत आणि नारळाचं उत्पन्न या ठिकाणी आम्ही घेत असतो। तर अशा प्रकारचं उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी रेडीमेड उत्पन्न मिळू शकतं। ही जागा पुणे मुंबईपासून जर तुम्ही येत आहे तर 300 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे। आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे फक्त मोजून 3 किलोमीटरच्या अंतरावर, म्हणजे मुंबई गोवा हायवे जवळच आहे। मुख्य बाजारपेठ जवळपास आहे। बस स्टँड आपल्या प्लॉटपासून फक्त मोजून एक 3-3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। त्या ठिकाणी सर्व किराणा मालाचं दुकान असेल, इतर आपल्याला कोणत्याही सोयी असतील, बँका असतील, ATM असेल, दवाखाना असेल, मेडिकल असेल, कॉलेजेस असतील, बस स्थानक आहे, रिक्षा डेपो आहे, म्हणजे इतर ज्या पण गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने मिळू शकतात। तर म्हणजे अशी प्रॉपर्टी ह्या जागेचा व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडला असेल तर अशा सुखसोयीनुसार ही शेत जमीन या ठिकाणी 17.5 गुंठ्याचा प्लॉट रिजनेबल किमतीमध्ये, या जागेची किंमत तुम्हाला या ठिकाणी मी कॉल केल्यावर दिली जाणार आहे। अगदी रिजनेबल किंमत आहे। तर मंडळी वेळ घालवू नका, अशी सुवर्ण संधी या ठिकाणी तुम्हाला मिळते। आणि या ठिकाणी रेल्वे स्टेशन जे आहे ते आपल्या प्लॉटपासून रेल्वे स्टेशन मोजून एक 6-7 किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे। म्हणजे अशी सर्व कनेक्टिव्हिटी, जर आपण प्लॉटमध्ये प्लॉट घेताय, तुम्हाला कनेक्टिव्हिटी पाहिजे, लोकवस्ती हवे, पाणी लाईट सगळ्या सोयी हवेत, तर हा तशा दृष्टिकोनातनं हा प्लॉट पूर्ण असा व्यवस्थित आहे। म्हणजे कंपॅरिझन करू शकत नाही आपण की बाकीच्या सर्व गोष्टी या ठिकाणी सुखसुविधा या ठिकाणी आपल्या प्लॉटच्या शेजारीच आहेत। आपल्या प्लॉटमध्ये पण हापूस आंब्याची झाडाची फळं या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात, काजूची मिळू शकतात, नारळाची या ठिकाणी फ्रूट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात। तर म्हणजे अशी प्रॉपर्टी पुन्हा मिळणार नाही आहे। वेळ घालवू नका, जागा क्वचितच आहेत, थोडक्यात जागा आहेत, तर नक्कीच लवकरात लवकर या जागेला भेट देऊन ही जागा विकत घ्या। तर मंडळी, माझी जागेची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच कोकणीवाडीसह एखाद्या नारळ सुपारीच्या बागेसह आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद। तर मंडळी, पुन्हा भेटत राहू आपण, तोपर्यंत असेच व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येत असेल। थँक्यू। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू।